ते गावात नवीन नवीन चेहरे दिसत असते, बरोबर आहे. असे पोरं घडले पाहिजे ना. अशा पोरांना पोरगी द्या ना, तुम्हाला काय रोग लागला. अहो दारू पिणारे खरा काय यांना पोरी भाव देतात हो. होय रे, बरोबर आहे. खोटी गोष्ट सांगत आहो का. आणि जी कीर्तनात जातात भजनात जातात ना त्याच्या सगळ्या तुटतात महाराज. हा ना, रिअल कंडिशन तुम्हाला सांगतो. पोरी एवढ्या बैताळ झाल्या ना आजकालच्या, त्याच्या मायाने बिघडलं तुमचं. तुमचं खरं सांगतो, आपल्या पोरी एवढ्या बिघडल्या. कीर्तन ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी पोरी पळून जायला पाहिजे गाव बरं जागा. आमच्या गावाच्या जवळचं एक गाव आहे 3 किलोमीटरवर. महाराज लग्न झालं, बाप पत्रकार आहे. लग्न झालं आता त्या बहिणीला समजा, माझ्या बहिणीसारखी लागते ना ते, तिला समजायला पाहिजे होतं बाबा लग्न झालं आपलं, सगळं झालं. बरं मोबाईल तिच्याकडे होता कोणाचा, तिसऱ्याचा. पण ज्याच्याकडे पहिलं चालू होतं याचा जेवला का नाही, हागायला गेला का नाही, त्याचा मोबाईल घेऊन आली बैताळ. कोणाच्या घरी, ज्याच्या घरी लग्न झालं तिच्या घरी. अरे कीर्तनात सांगायची गोष्ट आहे का. हाय अरे हाय, कारण कीर्तनात येत. त्या काळात ती गरज होती गवळणीला सुधरवण्याची. बरं आताच्या काळाने, आताच्या गवळणीला सांगणारे कीर्तनकार महाराजांनी नाही सांगितलं तर कवा सुधरल आपल्या पोरी, आणि आपले पोरं कवा सुधर. बरं पोरीच ही गोष्ट आहे का. पोराची बी नाही ना, हे दोघंही बिघडले याच्यात. आम्ही बी बिघडलो, तुम्ही बी बिघडा ना. आणि पोरीने आणला मोबाईल घी. मी त्या दिवशी खंजेरी बनवायला गेलो साखरेला, मोबाईल आणला पोरीनं. आणलं बरं, पोरीने आणलं तर आणलं सासऱ्याला घरी. पोराला माहित नाही, सासूलाही माहित नाही. आणि पोरीची माय एक दिवस त्या पोराला घेऊन आली, ज्याचं हिचं लफडं चालू होतं त्या पोरासोबत. आणली त्या पोराला, आणि ते पोरग डायरेक्ट त्या पोरीच्या घरासमोर उभं झालं. आणि पोराला माहित झालं का ह्या याचाच बॉयफ्रेंड आहे म्हणून. महाराज त्या पोराला दोन जोडलं जी भेट